आज आपण स्वीट कॉर्नचे कॉर्न चाट कसे करणार आहे हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। बारीक चिरलेला कांदा घेतलाय आपण, एक टोमॅटो एक घेतलाय बारीक चिरून, थोडीशी कोथिंबीर, अर्धा लिंबू, मिरची पावडर, चाट मसाला। हे कॉर्न आहेत आपण म्हणजे कणीस जे आपण शिजवून घेतले होते 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये, साखर, मीठ। आता आपण ह्यामध्ये हा जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घेऊया। त्यामध्येच टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, चवीपुरती साखर, चवीपुरतं मीठ, मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर मी अर्धा चमचा घेते ह्याच्यामध्ये, आणि चाट मसाला। त्यानंतर हा जो लिंबू आहे अर्धा तो पिळून घ्यायचा आहे आपल्याला। आता हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे। बाहेर कसं पाऊस पडत असताना ह्या दिवसात असे मक्याची कणसं बाजारात अवेलेबल असतात, ते घरी आणून तुम्ही असं चाट करून घेतलं तर मुलं असं टीव्ही बघताना किंवा अभ्यास करताना सुद्धा चमच्याने ते आरामशीर खाऊ शकतील, आणि ते खायलाही खूप छान लागतं। भाजलेलं कणीस लिंबू लावून खातं ते तर आपण खातोच नेहमी, पण असं जरा वेगळ्या प्रकारचं काही दिलं तर मुलं ते अजून आवडीने खातील। ह्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गाजर, कोबी किंवा काकडीसुद्धा कापून बारीक कापून ॲड करू शकता। आता माझ्याकडे नाही आहे गाजर कोबी, त्याच्यामुळे मी ते ॲड नाही केलेलं, पण तुम्ही ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। हे अशा प्रकारे आपलं कॉर्न चाट तयार झालेले आहे आता खाण्यात। अशा प्रकारे आपण कॉर्न चाट तयार केलेला आहे, तुम्ही बघू शकता। हे खायला सुद्धा खूप छान लागतं। आता हे जर तुम्ही घरी केलं तर तुम्ही स्वतः त्याचा स्वाद घेऊ शकता।